राधानगरी तालुक्यातील काळंबावाडी धरणाजवळ काल सोमवारी पर्यटनासाठी आलेले निपाणीचे 2 तरुण पाय घसरून पाण्यात पडले होते। 24 तासांच्या शोध मोहिमेनंतर प्रतीक पाटील आणि गणेश कदम या तरुणांचे मृतदेह शोध पथकाला सापडले आहेत। काल सोमवारी निपाणी येथील मित्रांचा ग्रुप काळंबावाडी धरण येथे पर्यटनासाठी आला होता। त्यातील गणेश कदम हा युवक पोहता येत नसताना देखील दूधगंगा नदीपात्रात उतरला होता। त्याला बुडताना पाहून गाडीचा ड्रायव्हर प्रतीक पाटील त्याला वाचवण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले। कालपासून एनडीआरएफ, केडीआरएफ, लाईफ रेस्क्यू फोर्स आणि पोलिसांनी शोध मोहीम राबवली। आज सकाळी दूधगंगा नदीपात्रात या दोघांचेही मृतदेह सापडले आहेत। व्हीपीएनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।